मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर मागील 3 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर या बाबतीमध्ये काल माध्यमांमध्ये सुद्धा अनेक बातम्या प्रकाशित झालेल्या होत्या। खरं तर या आंदोलनाच्या दरम्यान सरकारकडून आणि विशेषतः प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्यात आला नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्यामार्फत ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी जे आहे मानव अधिकार आयोग जे आहे की राज्याचा आणि केंद्राचं त्याकडे तक्रार दाखल केलेली आहे। नेमकी ही तक्रार का दाखल केलेली आहे, खरंच सरकारकडून असा आंदोलनकर्त्यांच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा झालेला आहे का, याच विषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। सर, आपण बघतोय की 3 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू आहे। काल अर्थात 30 तारखेला जर पाहिलं तर लातूरमधील एका आंदोलनकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। असे आरोप होत आहेत की सरकारने योग्य दखल घेतली नाही। याच्यामध्ये सुरुवातीलाच म्हणजे जे काही मराठा समाजाचे आंदोलनकर्ते त्यांचं मी अभिनंदन करतो की अतिशय वाईट परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसताना अनेक आपण TV चॅनलवर जर पाहिलं तर प्रत्येक आंदोलनकर्त्याची भूमिका तीच आहे की आम्हाला इथं प्यायला पाणी नाही, पाऊस पडतोय, वर कुठलं छत नाही, अक्षरशः रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बसून जेवण करतात, तिथं झोपतायत, टॉयलेटची सोय नाही। काल काहीतरी टॉयलेटची थोडीफार सोय केली, पण आज सकाळी असं कळलं की ते अतिशय घाणेरडी झालेली आहे। तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मनोजदादा जरांगेंना मराठा समाजातले जे कुठल्याही पक्षाचे नाही, कुठले काय नाही, फक्त एक आरक्षणाच्या मुद्द्यासाठी सपोर्ट करतायत, त्यामुळे त्यांना अभिनंदनास पात्र आहे असं पहिल्यांदाच मला असं वाटतं। तर त्यामध्ये विषय असा आहे की ज्या वेळेला रितसर आंदोलनाची परवानगी सरकारकडे मागितली जाते आणि सरकार त्यावेळेला ज्यावेळेला परमिशन देते, आता ह्या आंदोलनाला सरकारने रितसर परमिशन दिलेली, भले ते एक दिवसाने वाढून दिली, पण परमिशन इज ग्रँटेड, परमिशन दिलेली। आणि परमिशन जर सरकारने दिलं असेल तर सरकारच्या आंदोलनादरम्यान 3 प्रकारच्या नैतिक जबाबदाऱ्या असतात। आता 3 अशा घटनेमध्ये सांगितलेत की घटनात्मक जबाबदारी काय येईल सरकारची, तर त्यामध्ये नागरिकांना शांततामय आंदोलनाचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क कलम 19(1)(अ) व 19(1)(ब) याप्रमाणे शांततामय आंदोलनाचा अधिकार आंदोलनकर्त्यांना दिलेला आहे। घटनेमध्ये असंही म्हणलं आहे की सरकारची जबाबदारी ही आहे की आंदोलन करताना नागरिकांचे हक्क अबाधित राहायला पाहिजेत, फक्त सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षेला धोका किंवा हिंसाचार रोखण्यासाठी मर्यादित निर्बंध लावता येणार नाहीत असं घटनेत म्हटलं आहे। आता कायदेशीर यामध्ये जबाबदारी काय राहील, तर कायदेशीर जबाबदारीमध्ये आंदोलनस्थळी कायदा व सुव्यवस्था राखणे ते पोलीस प्रशासनाची जबाबदारी राहील। आंदोलनकर्त्यांना पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, सुरक्षित जागा, अन्न व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही देखील सरकारची जबाबदारी आहे असं सगळ्या घटनेमध्ये तरतुदी आहेत। आंदोलनादरम्यान अपघात, इजा किंवा मृत्यू झाल्यास सरकारची जबाबदारी ठरते की योग्य वैद्यकीय व मदत नुकसान भरपाई द्यावी। आता यामध्ये आपण कालचा जर प्रकार पाहिला, 30 ऑगस्टला एका आंदोलनकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। एकंदरीत TV वर आपण सगळी परिस्थिती पाहिली तर अतिशय हालाकाच्या परिस्थितीमध्ये हे सगळे युवक तिथं राहत आहेत, आंदोलन करत आहेत। सरकारने त्यांना परमिशन दिलेली आणि सरकारने परमिशन देऊन नंतर असंही कानावर पडलं की आहे त्या सुविधा सरकारने जाणीवपूर्वक बंद केल्या। त्यामध्ये हॉटेल्स बंद केले, बंद केले माहीत नाही, पण ज्या बातम्या येत आहेत त्याप्रमाणे हॉटेल बंद केले, आजूबाजूचा लाईट बऱ्यापैकी घालवल्या, पाऊस पडत होता, साधा वर छतसुद्धा नाही, अक्षरशः चिखलामध्ये बसून राहिली। आणि या सगळ्या गोष्टीचा या आंदोलनामध्ये एखादा कार्यकर्त्याला टेन्शन येणं, त्याने मनावर घेणं हे साहजिक आहे। आणि सर, मला एक गोष्ट सांगा, आता हा सगळा प्रकार आहे, जवळपास 5000 लोकांची परवानगी जी आहे ती आझाद मैदानावरती देण्यात आलेली होती, लोकांची संख्यासुद्धा भरमसाठ त्या ठिकाणी वाढलेली आहे। सरकारनं कुठंतरी हे आंदोलन योग्यरित्या हाताळलं नाही असं वाटतं का? आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आता लातूरमधील एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झालेला आहे, या बाबतीमध्ये तुम्ही राष्ट्रीय मानव अधिकार आयोग असेल किंवा राज्य मानव अधिकार आयोग असेल यांच्याकडे तुम्ही जी आहे ती तक्रार दाखल केलेली आहे, तुमच्यामार्फत तुमच्या अशिलानी जी आहे त्या तक्रार दाखल केली, ती तक्रार नेमकी काय? हां, तर तेच सांगतोय की एकदा सरकारने रितसर परमिशन दिली की त्या परमिशननंतर नैतिक व सामाजिक जबाबदारी काय आहे सरकारची, तर त्यामध्ये तसं म्हटलं आहे की आंदोलन का होत आहे याची दखल घेऊन शिष्टाईने संवाद साधणे। आजपर्यंत मला वाटतं काल शिंदे समितीचे अध्यक्ष जस्टिस शिंदे जाऊन काहीतरी मुलाखत झाली असं काहीतरी कळतं आहे, पण त्यातनं अजून काही मार्ग निघालेला नाही।
मागण्या योग्य असतील तर त्या मान्य करण्यासाठी योग्य ती निर्णय प्रक्रिया सुरू करणे. आता मागणी योग्य आहे अयोग्य आहे हा सगळा जुना प्रश्न आहे, सरकारलाही चांगलं माहिती आहे. पण शेवटी सरकारला मराठा समाजालाही दुखवायचं नाही, OBCंनाही दुखवायचं नाही आणि ह्या सगळ्या दोन्हीच्या भांडणामध्ये सरकारला योग्य तो निर्णय घेता येत नाही असं एक वकील म्हणून मला वाटतं. त्यामध्ये आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणं हे घटनात्मक ह्या सगळ्या तरतुदी आहेत. आता ही सर्व पार्श्वभूमी असताना काल एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे आमचं काल बोलणं झालं. तर या बाबतीत आपल्याला सरकारला काही निर्देश देण्यासाठी किंवा सरकारच्या प्रशासनाची काही इन्क्वायरी करण्यासाठी काय करता येईल का, त्यावेळेला आम्ही मग ठरवलं. काल आम्ही मानवी हक्क आयोग राष्ट्रीय आणि मानवी हक्क आयोग राज्य दोन्ही ठिकाणी रीतसर कायदेशीर तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये आम्ही विनंती केली की ह्या सगळ्या सुविधा न पुरवल्यामुळं आंदोलनकर्त्यांची गैरसोय झाली, त्यात एकाचा मृत्यू झाला. तर हा निष्काळजीपणा सरकारने कसा केला, कुणी केला, कोणाच्या सांगण्यावरनं केला, चुकून झाला, वाटेवर जे काय असेल ते याची समिती बसून तपास व्हायला पाहिजे. आणि तो कलम 21नुसार जीवनाचा अधिकार तर मानवी हक्क आयोगाला त्यावर ॲक्शन घेण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून दोन्ही ठिकाणी तक्रार आम्ही दाखल केली आणि त्यात ही मागणी केली की आंदोलन जर लांबलं तर आपण ह्युमन राईट म्हणून सरकारला निर्देश द्यावेत. इथून पुढं तरी जे काही बेसिक सुविधा लागतात त्यामध्ये बाथरूम, टॉयलेट्स किंवा पिण्याच्या पाण्याची चांगल्या पाण्याची सोय, खाणं, त्यांना छत, बाकीच्या गोष्टी ताबडतोब पुरवायला पाहिजेत. याची दखल घेऊन आमच्या तक्रारीची दखल घेऊन सरकारला नोटीस काढून निर्देश द्यावेत. आणि काल घडलेल्या घटनेचा जो एकाचा मृत्यू झाला त्याची देखील रीतसर समिती बसून चौकशी व्हावी. चौकशीत काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे ज्या आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला त्याला सरकारकडनं काय नुकसान भरपाई देता येईल त्याचा योग्य तो विचार व्हावा. एक असं सामाजिक भावनेतून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्या वतीने मी काल तक्रार दाखल केलेली. सर, याआधी अशी कोणती आंदोलनं झालेली होती का किंवा ज्याचे रेफरन्सेस तुम्ही या याचिकेमध्ये वापरलेले आहेत? आता यामध्ये जे काही मी रेफरन्स वापरलेत त्यामध्ये सुप्रीम कोर्टचे काही निकाल आहेत की आंदोलन करत असताना किंवा स्वतःच्या हक्कासाठी लढत असताना सरकारने काय काळजी घ्यायला पाहिजे, सरकारने काय सुविधा द्यायला पाहिजेत आणि त्या जर दिल्या नाहीत तर मानवी हक्क ह्युमन राईट म्हणून सरकारच्या विरोधात काय ॲक्शन घेता येईल. सुप्रीम कोर्टने बऱ्याचशा न्यायनिवाड्यामध्ये त्याचा उहापोह केला आहे. काल आम्ही केलेल्या तक्रारीमध्ये ते ज्याला आम्ही सायटेशन म्हणतो त्याचा उल्लेख करून आम्ही ती तक्रार दाखल केली आहे. सर, आता या बाबतीमध्ये जे कोणी आता दोषी आहेत, खरं तर ज्यावेळेस आंदोलनाला परवानगी मिळते त्यावेळेस ती पूर्णपणे सरकारची आणि प्रशासनाची जबाबदारी असते. अशावेळी आता बघतो की एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झालेला आहे, अशावेळी जबाबदार असणाऱ्यांवरती काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं? आता शेवटी मृत्यू झाला ही वस्तुस्थिती आहे, निष्काळजीपणा झाला ही देखील वस्तुस्थिती. आज आपण त्या आंदोलनकर्त्यामध्ये काही विटनेस म्हणून जरी उभे करायचं म्हणलं तर अनेक लोक सांगतील की आम्हाला प्यायला पाणी मिळालं नाही, आम्हाला लॅट्रिनसाठी स्वच्छतेसाठी 2-2 किलोमीटर जायला लागलं, प्लॅटफॉर्मवर झोपायला लागलं, अंगावर पांघरायला काही नव्हतं, पिण्याचं गलिच्छ पाणी. आणि अशा सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये ही जर घटना घडली असेल तर ह्या घटनेची चौकशी करण्याचा अधिकार मानवी हक्क आयोगाला आहे. मानवी हक्क त्याचे आमच्या तक्रारीची दखल घेऊन जी काही योग्य वाटेल ते सरकारला निर्देश देतील अशी मला खात्री आहे. सर, आपण बघतोय की जरी आता पाहतो मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, त्यांना एक दिवसांनी जी आहे ती परवानगी वाढवून देण्यात येते. खरं तर असं जर जरी आंदोलनाची मुदत वाढली नाही तरीसुद्धा सरकारनं त्या बाबतीमध्ये दखल घेणं हे गरजेचं असतं का? दखल घ्यायलाच पाहिजे होती, कारण यामध्ये बेसिकच असं आहे की ज्या वेळेला सरकार परमिशन देतं म्हणजे सरकारला माहिती होते की आंदोलन होणार आहे. मला वाटतं मनोज दादा गेले 4-5 महिन्यापासून आम्ही मुंबईला धडकणार, मुंबईला येणार, आम्ही उपोषण करणार, मागण्या करणार, यांची मागणी म्हणजे सरकारला याची पूर्वकल्पना होती की मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन होणार. मग बेसिक प्रश्न आहे की 4-5 महिन्यापासून जर तुम्हाला नॉलेज होतं, तुम्हाला माहिती होतं, तर तुम्ही दुर्लक्ष का केलं? दुर्लक्ष तर केलं. सगळी टीम मुंबईत आली, मनोज दादांसोबत अनेक इनोसंट निष्पाप आंदोलनकर्ते तिथं आले. यांच्या भावनांचा कदर व्हायला पाहिजे होता, तो झालेला दिसलेला नाही. पहिल्या दिवशी अक्षरशः मातीमध्ये रस्त्यावर जसं जमेल तसं लोक बसलेले हे आपण टी व्हीला पाहिलं. म्हणजे हा अक्षम्य निष्काळजीपणा सरकारकडनं झाला. आंदोलन
कसं मिटवावं, कसं स्थगित करावं, मनोजदादांना कसं कन्व्हिन्स करावं किंवा त्यांच्या मागण्यांचा कसा पाठपुरावा करून त्यांना रिलीफ देता येईल, या दृष्टीने जे जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते काय झालेले दिसले नाही. आणि म्हणून आजच्या तिसऱ्या दिवसापर्यंत काल आपण एकाचा मृत्यू झालेला या आंदोलनामध्ये पाहिला. सर, सरकारकडून स्पष्टपणे असं म्हणता येईल का की मानव अधिकाराचं या आंदोलनादरम्यान उल्लंघन झालेलं आहे? ज्या काही टीव्हीला बातम्या येत आहेत त्या बातम्यानुसार जी काही गैरसोय झाली आणि ज्या बेसिक सुविधा सरकारने पुरवायला पाहिजे होत्या त्या पुरवल्याच नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे काय मी सांगायची गरज नाही. आणि त्यामुळे अक्षम्य दुर्लक्ष, अक्षम्य निष्काळजीपणा सरकार आणि प्रशासनाकडून झाला आहे. आता संबंधित मग कॉर्पोरेशन असेल, पोलीस प्रशासन असेल, ज्याचा यामध्ये निष्काळजीपणा झाला, आता ते ह्युमन राईट त्यांना नोटीस काढून गव्हर्नमेंटला त्याचं सगळं इन्क्वायरी करतील. खरं तर बघतोय की मनोज जरांगे पाटील यांचं 3 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी जे आहे ते उपोषण सुरू आहे. त्याच दरम्यान काल जर पाहिलं तर 30 तारखेला त्या ठिकाणी एका आंदोलनकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला होता. तसं जर पाहिलं तर त्या ठिकाणी जर या आंदोलनाला सरकारच्या वतीने परवानगी दिलेली आहे, प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आलेली आहे, तरीसुद्धा त्या ठिकाणी काळजीही घेण्यात आलेली नाही. त्यांना जे मानव अधिकाराच्या दृष्टिकोनातून ज्या गरजा होत्या त्या गरजा, विशेषतः टॉयलेटच्या व्यवस्था असतील, पाण्याचं नियोजन असेल, ते सुद्धा करण्यात आलेलं नव्हतं. आणि त्यामुळे त्या विरोधात जे आहे मिलिंद पवार यांच्यामार्फत, अर्थात संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत मनोज आखरे, ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्यामार्फत मिलिंद पवार यांनी मानवाधिकार आयोग असेल, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल किंवा राज्य मानवाधिकार आयोग असेल, त्यांच्याकडे तक्रार ही दाखल केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.